नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये. सरळ सेवा भरतीची जाहिरात निघाली. बऱ्याच दिवसापासून जे उमेदवार सरकारी नोकरीची तयारी करत आहे, सरकारी नोकरी लागावी म्हणून रात्रंदिवस जे मेहनत करत आहे, त्या सर्वांसाठी सांगावंसं वाटतं की सरकारी नोकरीची एक सुवर्ण संधी आता सध्या आलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर हा एक मौका आला आणि याच्यामध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की मध्ये कोण उमेदवार पात्रता आहेत. जवळपास सगळ्या स्ट्रीम मधले जे उमेदवार आहेत इथे भाग घेऊ शकतात, म्हणजे अर्ज करू शकतात आणि त्यांचं जे काही पात्रता आहे त्याच्यानुसार जॉब तर मिळणारच आहे, सोबत सोबत पगारही भरपूर जास्त चांगला आहे. आणि म्हणजे त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप काय असेल ते सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये, सोबत वयोमर्यादा आणि वेतन. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी इथे सांगणार, म्हणजे हे तुमचं एक परिपूर्ण माहिती आणि ए टू झेड माहिती जे काय आहे. मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही जाऊन कुठे जाऊ शकता, याच्यासाठी काय करावं लागेल, फॉर्म कसा भरावा लागेल, अर्ज करताना कोणाला काय सुविधा दिल्या, मग याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी जे उमेदवार, सगळ्याच फील्ड मधल्या उमेदवारांना ही सुवर्ण संधी तर आहेच, मग त्या उमेदवारांसाठी काय क्रायटेरिया आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एक साधी छोटीशी जाहिरात आली होती ती लोकमतला, आणि त्या लोकमतला सांगितलं होतं की कार्यकारी अभियंता, उपअभियंता, मिळकत व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, त्याच्यानंतर सहाय्य अभियंता, या सगळ्या गोष्टीसाठी सोबत सोबत तुम्ही जर खाली शेवटी आला तर सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ टंकलेखक आणि लघु टंकलेखक, भूमापक, अनुरेखक, आता हे जे आहे त्यांच्यासाठी तुम्हाला खास सांगतो. बरेच विद्यार्थी आता वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक, टंकलेखक जे आहे किंवा लघु टंकलेखक, यांची खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे जसं पात्रता आहे. मग त्यांच्यासाठी ही फार मोठी सुवर्ण संधी आहे. 206 जागा आहेत. विशेष म्हणजे असं म्हणू शकता सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक उमेदवारांना इथं लागण्याची पॉसिबिलिटीज आहे. तुम्ही आणि खूप सारे विद्यार्थी पण उमेदवार याच्यामध्ये भाग घेऊ शकतात, कारण त्यांच्याकडे ती पात्रता असते. बाकीच्या विद्यार्थी याच्यामध्ये जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती पण आपण बघू. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ए टू झेड जी माहिती आहे या संदर्भातील ती मी तुम्हाला सांगतो. बरेच आपण व्हिडिओ बघितले असेल किंवा माहिती बघितली असेल तर तुम्हाला त्याचा सविस्तर माहिती या ठिकाणी सांगतो. तर बघा, आता हे जे जाहिरात केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला जे MHADA.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला अजून एक दुसरी माहिती सांगतो, ते थोडं लक्ष द्या. या ठिकाणी बघू शकता, हे जे आहे ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार. सुरुवातीला काय झालं होतं, तर सुरुवातीला ही एक पीडीएफ आहे. या पीडीएफ ची तुम्हाला कॉपी हे जीडीसी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि ही याची परत काढून पूर्ण वाचा. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे भरावयाची सुविधा माढा, बघा ही वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे. माढा MHADA.gov.in, माढा असं .gov.in या संकेतस्थळावर दिनांक 17/9 म्हणजे 17 सप्टेंबर 2021 ते मित्रांनो दिनांक तुम्हाला 14 ऑक्टोबर 2021. ठीक आहे, 17 सप्टेंबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021. तर ही जे आहे शेवटचा दिनांक, दोनदा मुद्दामून सांगितला कारण तुमच्या हे लक्षात राहावं की कधी आहे शेवटचा दिनांक. बऱ्याच वेळेस तुम्हाला हे विसरून जाता, म्हणून हे सांगण्याची वेळ आली. आता ऑनलाईन अर्ज जेव्हा तुम्ही भरला त्यावेळेस तुम्हाला कधीपासून सुरू होतं हे बघा. म्हणजे आज आहे 16 तारीख, उद्यापासून ही सुरुवात होते सकाळी 11 वाजता. 11च्या नंतर तुम्हाला साईट वगैरे थोडीशी स्लो जात असेल तर तुम्ही 2 दिवस मध्ये जाऊ द्या, 2 दिवसानंतर हे फॉर्म भरायला सुरू करू शकता. मग ते 14 तारखेपर्यंत भरता येईल तुम्हाला पुढच्या महिन्याच्या. ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याचा जो कालावधी आहे तुम्हाला बघा, म्हणजे उद्या तारखेपासून तुम्ही कधी करू शकता, तर 14च्या नंतर अजून एक दिवस तुम्हाला शिथिलता दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही 15 ऑक्टोबर पर्यंत करू शकता. जी ऑफलाईन परीक्षेचा जो अंदाजित दिनांक आहे, हा अंदाजित दिनांक इथे तुम्हाला सांगितलंय की याच्यात फिक्स तुम्ही धरून चला. कदाचित परीक्षा पण होऊ शकते, पण कोरोनासारखा प्रादुर्भाव जर 3री लाट 4थी लाट अशा जे काही आपण गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी जर आल्या तर त्याला हे एक सगळं ऑप्शन असणार आहे. मित्रांनो, परत सांगतो की तुम्ही कमेंटमध्ये ज्या काही खूप सारे प्रश्न विचारता
हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कमेंट विचारण्याची गरज पडणार नाही. ती सर्व माहिती या पूर्ण सविस्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे सर्व बघा. काही डाऊट आला तर तुम्ही मग टाकू शकता, मी तुम्हाला त्याची माहिती देतो. आता तुम्हाला मी जागा सांगितल्या होत्या. कार्यकारी अभियंता स्थापत्य त्याची सुरुवातच आहे 67,000 ते 2 लाखापर्यंत. ठीक आहे. आता त्यासाठी जागा किती आहेत? एकूण 13 आहेत. जे याच्यामध्ये येतात विद्यार्थी त्यांनी जे उमेदवार याच्यामध्ये येतात ते अर्ज करू शकतात, त्यांनी याच्यामध्ये अर्ज करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा टप्पा तो म्हणजे उप अभियंता स्थापत्य. त्याचे जे बघितलं 56,000 ते 1,77,000 पर्यंत याचं वेतन श्रेणी आहे. ठीक आहे. तर हे बघू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा तेवढ्याच जागा म्हणजे 13 जागा आहेत. त्याच्यानंतर बाकी मिळकत व्यवस्थापक याच्यामध्ये काही 2 जागा आहेत. हे आता हे कमी आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता हे जे आहेत. आता हे सगळं झालं वेतन श्रेणीचं. मी तुम्हाला सांगतोय हे जागा जे दाखवतोय त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे वेतन. आता सहाय्यक विधी सल्लागार वेतन श्रेणी स्तर जे आहे हे तुम्हाला हे पण याच्यामध्ये खास करून दाखवतोय, जेणेकरून पुढे हे नाव लक्षात ठेवा. क्रमांक 5 क्रमांक 6 त्यावेळेस मी तुम्हाला शैक्षणिक अर्हता सांगणार आहे. ठीक आहे. तर 41,000 ते तुम्हाला 1,32,000 पर्यंत वेतन श्रेणी आणि जागा 2च आहेत फक्त, म्हणजे हे खूपच कमी झाल्या. आता कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची जे 38,000 ते 1,22,000 पर्यंत यांची वेतन श्रेणी आहे. 119 जागा आहेत. बाकी मग हे सगळं कनिष्ठ वस्तुशास्त्रज्ञ हे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्थापत्य सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांना आवडणारी पोस्ट ती म्हणजे कोणती? वरिष्ठ लिपिक जे आहे, वरिष्ठ लिपिक वेतन श्रेणी त्याची 92,000 पर्यंत तुम्हाला जाऊ शकते. आणि हे मित्रांनो जागा आहेत तुम्हाला एकूण 73. खूप चांगली पोस्ट आहे. या पोस्टसाठी बरेच विद्यार्थी अर्ज करू शकतात, कारण यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. आणि सर्वात त्याच्यापेक्षाही एकदम महत्वाची पोस्ट ज्याच्यामध्ये जागाचं जे जागा आहे ती जास्त दिलेली आहेत. एक तर जसं की 207 जागा आहेत. आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक वेतन श्रेणी बघा मित्रांनो, विचार करा 63,000 पगार आहे. 19,000 पासून 63,000 हे तुमचं. बाकी मग ज्या गोष्टी असतात त्या तर तुम्हाला मिळणारच असतात. कनिष्ठ आता ते झालं. आता लघु टंकलेखक वेतन श्रेणीची 81,000 पर्यंत 25,000 पासून. बाकी भूमापक यांचं 19 ते 62,000 या दरम्यान तुम्हाला मिळणार आहे. हे सगळं झालं जे सांगितलेलं. हे होतं पगार, तुमचा वेतन, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी माहिती सांगितली ती होती त्याच्या जागा. पद किती निघाले, पदाची संख्या सांगितली मी तुम्हाला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काही गोष्टी आता इथं पुढे दिल्या त्या मी तुम्हाला सांगतो. इथं बघा की EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS हा जो आहे यांच्यासाठी काही दिव्यांगासाठी आरक्षित पद आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या. हे सविस्तर माहिती तुम्ही PDF वाचून घेऊ शकता. ही छोटीशी माहिती आहे, एवढी काही हे नाही. पण ज्यांच्याकडे हे आरक्षणाचे मुद्दे आहेत त्यांनी याच्याकडे थोडंसं लक्ष देऊनच वाचा. आता येथे खास सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पर्याय क्रमांक इथं जी दिलेला आहे आपल्याला आपल्या 2, तो म्हणजे वयोमर्यादा व विहित शैक्षणिक अर्हता. ही विहित शैक्षणिक अर्हता म्हणजे काय तर तुम्ही आता लक्षात घेऊ शकता की कार्यकारी स्थापत्य अभियंता याच्यासाठी तुम्हाला तिथे सांगितलं होतं जागा होत्या 13, बरोबर. तर किमान व कमाल वयोमर्यादा 18 ते 40 वयोगटातले उमेदवार याच्यामध्ये अर्ज करू शकतात. आणि महाराष्ट्र शासन जे मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. वरील अर्हता धारण केल्यानंतर शासकीय नियम जे निमशासकीय मंडळे, महामंडळे, सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी, फर्म, कार्यालय 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्राचा जो अनुभव आहे तो असावा. 7 वर्ष. तर आता इथं प्रश्न असा पडला असेल तुम्हाला की 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा या क्षेत्रीय कामाचा अनुभव असायला पाहिजे. ठीक आहे. तर ते एक लक्षात घ्या. हा एक तुम्हाला इथं क्रायटेरिया दिला. आता त्याच्यानंतर उपअभियंतासाठी सुद्धा सांगितलं. बाकी ह्या सगळ्या त्याच गोष्टी आहेत, पण इथं अनुभव तुम्हाला इथं फक्त थोडा केला की 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा. मग तुम्ही याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील तुमची पदवी असायला पाहिजे. मग वरील जे अर्हता आहे त्याच्यामध्ये निमशासकीय मंडळे असू द्या, महामंडळे असू द्या, सरकारी असू द्या, सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी असू द्या, फर्म असू द्या, ह्या सगळ्यावर तुम्ही करू शकता. ते 18 ते 38च्या दरम्यान तुम्ही उमेदवार याच्यात अर्ज करू शकतात.
आता मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी जे आहे तर हे बाकीचे 19 ते 38 कोणते असायला पाहिजे? तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट ज्यांनी केलेलं आहे, व्यवसाय व्यवस्थापक, मग आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर वाणिज्य व वित्त मधील मार्केटिंग अँड फायनान्स मध्ये जी पदवी आहे हे विद्यार्थी याच्यामध्ये जे उमेदवार आहे ते अर्ज करू शकतात. पदविका धारण केलेली असावी. त्याच्यानंतर दुसरं आहे वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर तुम्हाला इथं 5 वर्षाचा अनुभव असावा. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला जसं आपलं डिग्री झाली रे झाली म्हटलं की आपण कुठेतरी काम करत असतो आणि तुम्ही जर काम करत असताल त्या कामाचा तुमच्याकडे अनुभव असतो आणि जर तो अनुभव असेल आणि तुमच्याकडे ते आपण म्हणतो की लेटर असते, आपण त्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो, ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अजून सुटसुटीत माहिती मिळून जाते की बाबा चला आपण याच्यामध्ये ऍप्लिकेबल आहोत आणि आपण हे फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. मग आता सहाय्यक अभियंता श्रेणी 2, आता याच्यामध्ये 18 ते 38 वयोगटातील जे उमेदवार आहे ते फॉर्म अर्ज करू शकतात. आता याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी धारण केलेली असावी किंवा ऑप्शन पण आहे तुम्हाला इथे की अगोदर वरच्यांना नव्हतं, शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असावी. ठीक आहे. आता अजून सहाय्यक विधी सल्लागार म्हणून सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 18 ते 38 याच्यामध्ये सुद्धा जे कायद्याची पदवी जे तुम्ही असेल तुमच्याकडे LLB असेल किंवा LLB LLM असेल, तुम्ही जे याच्यामधले जे उमेदवार आहेत ते सुद्धा याच्यात फॉर्म भरू शकतात. आणि याच्यामध्ये काही सांगितलं की वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर उच्च न्यायालय अथवा राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील वकिलाचा विशेषतः भूधारण लँड टेन्युअर हे जे आहे या मालमत्तेचे हस्तांतरण, घरबांधणी, मालकी हक्कांचं प्लॅन, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर प्राधिकरणाशी संबंधित असलेल्या कामाचा 5 वर्षाचा जो अनुभव आहे तो 5 वर्षापेक्षा कमी नसेल इतका अनुभव असावा. ठीक आहे. इथं पण अनुभव लागेल तुम्हाला, 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. चला आता पुढे जाऊ. आता कनिष्ठ वस्तुशास्त्र ते एक आहे ज्याला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर असं म्हणतो आणि याच्यामध्ये तुमची ज्या वस्तू विशारद या विषयातील पदवी पदव्युत्तर ही जे आहे तुम्ही धारण केलेली असावी आणि याच्यामध्ये तुमची नोंद झालेली असावी, हे एक लक्षात ठेवा. आता कनिष्ठ अभियंता म्हणजे जे स्थापत्य याच्यामध्ये हे परत एकदा हे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही हे परत जे उमेदवार आहेत ते इथे भाग घेऊ शकतात. आता कनिष्ठ सहाय्यक आहे परत तुम्हाला याच्यामध्ये प्रशासकीय 5 वर्षापेक्षा जास्त जे आहे कालावधीचा अनुभव असावा. त्याच्यानंतर परत उमेदवारांची इथं वयोमर्यादा दिली. आता जो आपल्याला फार सगळेजण तुम्ही ज्याचा वाट बघत होता ते म्हणजे वरिष्ठ लिपिक. आता हे वरिष्ठ लिपिक मध्ये काय तर तुम्ही महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. हा तुमच्या सर्वांसाठी पडलेला प्रश्न. तुमच्याकडे पदवी असावी, पदवी. ठीक आहे. तुम्ही पदवी धारण केलेलं असावं आणि प्रशासकीय कामाचा तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असावा. आता तुम्ही म्हणसाल की सर अनुभव नाहीये माझ्याकडे. आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही एखाद्या तुम्ही लिपिक म्हणून काम करता तर तुम्ही कुठेतरी लगेच तुमची डिग्री झाली, थोडंफार तुम्ही काम करायला सुरुवात केली, 2-3 वर्षाचा अनुभव असतोच आपल्याला. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर उमेदवारांनी याच्यामध्ये अर्ज करावा. आता कनिष्ठ लिपिक टंकलेखक जे आहे हे कोण आहेत तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी आणि मराठी, बघा इथं तुम्हाला काय सांगितलं लक्ष द्या, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेलं असावं. आता तुमच्याकडे बऱ्याच उमेदवारांकडे हे जे आहे ही अर्हता आहे तुमच्याकडे आणि तुम्ही अर्ज याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. ते सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात. मी परत एकदा सांगतो, याचा तुम्ही लाभ घ्या. तुम्हाला माहिती जर तुमच्यासाठी जर ही माहिती योग्य नसेल किंवा तुमच्यासाठी उपयोगाची नसेल तर कृपया करून तुमच्या संबंधित व्यक्ती किंवा ओळखीचा व्यक्ती असेल तर त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, एवढीच एक विनंती. कोणाचा तरी याच्यातून फायदा होईल, तुमच्या एक शेअर केल्यामुळं काही लोकांचं भलं तरी होईल, कारण त्यांना माहिती तरी मिळेल कदाचित. लघु टंक लेखक, बाकी तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही जी आहे लघुलेखनाची परीक्षा, जे तुम्हाला 80 शब्द प्रति मिनिट, बाकी हे थोडंसं जास्त आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला याच्यामध्ये मराठी टंकलेखनाची परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट असं या ठिकाणी दिलं, उत्तीर्ण असावं. बाकीचं आणि उमेदवार 38 वर्षापर्यंत जर असेल ते, आता तुमचं वयवर्ष समजा 30 असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण जे लघु टंकलेखक आहे, लघु टंकलेखक म्हणून तुम्हाला 4-5 वर्षाचा अनुभव पण नसतो, किंवा तुम्ही सुरुवात जरी केली तर इथं अनुभव कुठे विचारला का, तर अजिबात नाही. मग हे विद्यार्थी भरून जे आहेत उमेदवार ते इथं अर्ज करू शकतात. आता भूमापक जे आहे ते सर्वे जे आपण म्हणतो ज्याला, ठीक आहे, तर इथं बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी, वरील शैक्षणिक अर्हता किंवा शासकीय किंवा याच्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेल्या भूमापक जे आहे, सर्वेयर या विषयाचे 2 वर्षाचे प्रमाणपत्र धारण केलेलं असावं. इथं पण तुम्हाला थोडस अतिरिक्त माहिती तुमच्याकडून घेतात, जे की प्रमाणपत्र वगैरे एक्स्ट्राचं मागितलेलं आहे, म्हणजे जे उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात. बाकी अनुरेख, ज्याला इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग एक्झामिनेशन जे आहे, हा एक अनुरेखक म्हणून आहे. याच्यामध्ये 38, म्हणजे सर्वसाधारण जे उमेदवार 18 ते 40 मध्ये आहेत, काही लोकांना 40 पर्यंत आहे तर काहींना 38 तर आहेच, यामध्ये उमेदवार जे असतील ते अर्ज करू शकतात. आता त्याच्यानंतर पुढे जाऊ, खालील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा शिथिलता राहील. आता ही कोणासाठी राहील बघा, हे फार महत्वाचं आहे. कोण अर्ज याच्यामध्ये वयोमर्यादेची शिथिलता आहे, म्हणजे तुम्हाला आपण आरक्षणाचा मुद्दा जर म्हटलं तर ते कोणाकोणाला लागू होतो. कमाल वयोमर्यादा 5 वर्ष अधिक असेल, महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील मोडणाऱ्या उमेदवारांसाठी. आता प्रकल्पग्रस्त जे आहे याच्यासाठी सुद्धा 45 वर्ष. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं पण जसं मी इथं सांगितलं, या ठिकाणी बघा तुम्हाला अजून डिटेलमध्ये इथं सांगण्याचा प्रयत्न करतो की दिव्यांग असणारे जे पर्सन विथ डिसेबिलिटी हे जे उमेदवार आहे यांच्यासाठी 45 वर्ष. त्याच्यानंतर माजी सैनिक यांच्यासाठी, आता जे माजी सैनिक आहेत, विहित वयोमर्यादेतील सूट सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी म्हणजे अधिक 3 वर्ष इतका राहील, हे एक लक्षात घ्या. दिव्यांग असणारे म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी माजी सैनिक यांच्यासाठी तुम्हाला 45 वयोवर्ष जे आहे. बाकीचं ह्यांच्यासाठी हे जे काय आहे सगळे उमेदवार वगैरे याच्यामध्ये खेळाडू उमेदवारांसाठी सुद्धा आहे, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी आहे, त्यांचा जो हे जे लाभ आहे तुम्ही घेऊ शकता. आणि कोणासाठी काय परीक्षा आहे, म्हणजे जे उमेदवार आहे, खालील परीक्षांची उमेदवारांची जी निवड आहे याच्यासाठी 200 गुणाची ऑफलाईन परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे, पदनीय आहे. म्हणजे आता तुम्हाला सुरुवातीला कार्यकारी अभियंता याच्यासाठी तुम्हाला मराठी भाषा अवगत असणं गरजेचं आहे, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी तुम्हाला 25 त्याच्यानंतर गुण दिले जाणार आहेत, याप्रमाणे 100 गुण जे आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे संबंधित शाखेत तांत्रिक विषयामध्ये 100 गुण, जे तुम्ही ज्या शाखेतून येतात त्याच्यासाठी 100 गुण, म्हणजे 200 गुणाचं हे आहे. आणि याच्यामध्ये जे परीक्षेचा दर्जा कसा आहे, जे तुम्ही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असणार आहे, परंतु मराठी आणि प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वीच्या दर्जाचा समान असणार आहे. तर हा एक तुम्ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. याच्यामध्ये आता मी तुम्हाला कनिष्ठ अभियंता तुम्ही हे बघू शकता सर्व नंतरच्या टायमाला. आता आपण परत एकदा जे टंकलेखक आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. सहाय्यक बघा, आता याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, एक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक. म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण दिलेले आहेत आणि एकूण तुम्हाला 200 गुणाचं याच्यामध्ये सुद्धा सारखाच दर्जा दिलेला आहे. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक प्रत्येकी 25 गुण, 100 आणि त्यांच्या विषयातील संबंधित जे 100, म्हणजे इथं पण 200 गुणाचं आहे. ही परीक्षेचं स्वरूप असणार आहे, पण याच्यामध्ये एक आहे की इयत्ता 10वीच्या दर्जाचा समानता असणार आहे, तुम्ही इथे लक्षात घ्या. आता परत एकदा तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे आहे, त्याच्यानंतर तुम्हाला भूमापक आहे, अनुरेखक आहे आणि लघु टंकलेखक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यामध्ये जे प्रत्येकी 50 गुण, 200 गुणाचा ही परीक्षा असणार आहे. लघु टंकलेखक या संवर्गात गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची 50 गुणाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 250 गुण असे असणार. साहजिकच आहे, एवढा अवघड असेलच, कारण तुम्हाला पगारच तुम्ही बघू शकता, पगार किती मोठा आहे, दणकावतो. म्हणजे लाख रुपयाचा सुरुवात जर झाली तर याचे लाखापर्यंत पगार येतात.
साहजिकच आहे एवढं तर तुम्हाला. आणि ही सरळ सेवा आहे मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेण्याची काही गोष्ट नाही याच्यामध्ये. याच्यापेक्षा तुम्ही एमपीएससी सारख्या परीक्षेला फाईट करू शकता. हे तर साधी परीक्षा आहे तुमच्यासाठी. आता जे सरळ सेवा आहे याच्यामध्ये काय होणार आहे, तुमची परीक्षा होणार आहे ऑफलाईन मध्ये. परीक्षा झाली की संबंधित जे काही डायरेक्ट तुम्हाला निवड होणार आहे तुमची. याच्यामध्ये दुसरं काही सांगितलं का तर अजिबात नाही. आता सहाय्यक विधी सल्लागार जो आहे याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, भौतिक सेम टू सगळ्यांनाच आहे, म्हणजे आपण नाही का जनरल नॉलेज टाईपचं. त्याच्यानंतर तुम्हाला 100 गुण असतील आणि तुमच्या विषयातली विधी शाखेतली 100 गुण, हे झालं. बाकी मग समानच दर्जा आहे. आता परीक्षेचं शुल्क किती आहे? हे जे शुल्क आहे हे तुम्हाला अमागास वर्ग जे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, उमेदवारांसाठी 500 रुपये आहे आणि जे मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी 300 रुपये आहे. ठीक आहे. तर याची निवड जी आहे बघा, निवड कशी केल्या जाणार? गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराचं ऑफलाईन लेखी परीक्षेत एकूण गुण, त्या गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणं आवश्यक राहील. तसेच सदर निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास जे निकष आहे ते शिथिल करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील. तर अशा काही गोष्टी इथे दिल्या. पण ही एक संधी आहे, ही खूप चांगली संधी आहे. थोडासा वेळ लागला या व्हिडिओसाठी, नक्कीच तुमचाही वेळ गेला. पण मित्रांनो, जे काही सध्याची परिस्थिती बघता मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बेरोजगाराची संख्या वाढतच आहे. तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे पण आपल्याला माहिती नसते. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही जसं माहिती झालं तुम्हाला, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना माहिती नाही, उमेदवारांना माहिती नाही, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. बऱ्याच वेळेस आपण 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओची माहिती तेवढीच आहे तर ती तेवढी आपण देत असतो. पण अशा टायमाला प्रत्येक वेळेस ही माहिती परिपूर्ण देणं गरजेचं होतं. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी याची माहिती घेणं गरजेचं होतं, म्हणून हे आपण देतोय. तर आपण कृपया सर्वांनी हे व्यवस्थित वाचून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्यावेळेस तुम्हाला रिप्लाय नक्कीच करणार आहे. ठीक आहे. चला आता याच्या पुढे बघा, रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्र जे आहे, केंद्राकडे सेवा योजन कार्यालय, समाज कल्याण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण, हे जे काही महत्वाचे काही तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला उमेदवारांना जर ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरण्यासंबंधी अडचणी जर आल्या तर तुम्ही मित्रांनो याच्यामध्ये या ठिकाणी जाऊन डायरेक्ट कॉल करू शकता. ठीक आहे. तर ही तुमच्यासाठी परत एकदा महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला इथं सांगितली, आपण याचा फायदा घ्या. ठीक आहे. तर हा नंबर जो आहे, हा नंबर तुमच्या आत्ताच्या आत्ता तुम्ही नोट डाऊन करा. तुम्हाला ज्याच्यात काही अडचण आली तर तुम्ही त्यांना कॉल करा, किंवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मेल सुद्धा टाकू शकता काही प्रूफ मध्ये. आता ऑफलाईन परीक्षा होणार कुठे आहे बरं, तर ती परीक्षा इथं सांगितलेली आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर ती परीक्षा या ठिकाणी म्हटलं काय की जसं की ऑफलाईन परीक्षा मुंबई या ठिकाणी होणार आहे, नवी मुंबई या ठिकाणी, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या ठिकाणी होणार आहे. आता परीक्षा जी आहे, परीक्षेचं प्रवेश पत्र जे आहे ते तुम्हाला संकेतस्थळावरून स्वतः डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी ते तुम्हाला सर्वस्व तुमची असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला परत काही याच्यावर बोलू दिल्या जाणार नाही. ठीक आहे. परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना दिल्या 7 क्रमांकामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं व्यवस्थित राहायचं, हे वाचू शकता तुम्ही सर्वजण. आता सर्वसाधारण काही अटी दिलेल्या आहेत, त्या अटी पण तुम्ही इथे बघा, सर्वसाधारण जे शासन निर्णय जो आहे त्याच्यानुसार. बाकी अजून महत्वाचं काय आहे तर गट अ साठी पात्र क्रीडा स्पर्धा, त्याच्यानंतर गट ब साठी पात्र क्रीडा स्पर्धा, हे जे आहे थोडंफार तुम्हाला इथं माहिती दिली. असो, आता याच्यामध्ये आपल्यासाठी काय होतं, जेवढं माहिती होती ते जे उमेदवार दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी थोडंसं हे आहे, खास करून इथं तुम्हाला सांगतो. कार्यकारी अभियंता त्याच्यासाठी जे अर्ज करण्यासाठी इथं काही हे जे पात्र दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी हे क्रायटेरिया आहे, की आपण त्याला काय म्हणतो, जसं पात्रता जी असते ती पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. मग कनिष्ठ तुम्ही अभियंता, अभियांत्रिक सहाय्यक वगैरे हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. सहाय्यक वरिष्ठ लिपिक आहे, हे तुम्ही बघून घ्यायच्यामध्ये काही डाऊट आला तर परत विचारा. चला आपण पुढे जाऊ. अजून काय आहे महत्वाचं याच्यामध्ये, चला तर आता काहीच नाही याच्यामध्ये. चला तर मित्रांनो, हे होता अर्ज जे तुम्हाला मी सांगितला. परत एकदा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. कुठे भरायचा तर आज दिनांक आहे 16 ला ही जाहिरात निघाली. 17 सप्टेंबर पासून ती सुरुवात होईल. त्याच्यानंतर 14 ऑक्टोबरला ते संपेल आणि 15 ऑक्टोबरला ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी 1 दिवस शिथिलता दिली जाईल. आणि MADA.gov.in या संकेतस्थळावर जा, अर्ज करा आणि परीक्षेची तयारी तुम्ही करू शकता. नॉर्मल आहे, जास्त अभ्यासक्रम मोठा नाही आहे.
ठीक आहे. चला, अशा पद्धतीनं बराच वेळ, जवळपास आपण 20-25 मिनिटं याच्यावर खर्च करण्याची गरज होती, कारण तुमच्या कमेंट भरपूर येतात की सर याला कोण उमेदवार अर्ज करू शकतो, कोणासाठी आहे. त्या सर्वांसाठी मी सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ बघा. काही माहिती याच्यापेक्षा अजून जर मी इथं कमी पडलो असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला परत सांगतो याच्यामध्ये. ठीक आहे. चला, थँक्स फॉर वॉचिंग. आपण परत भेटू आपण नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद आपल्या सर्वांचा. आभार. आपण जाऊ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.